क्वेश्चन नंबर 2 आहे सिम्प्लिफाय. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 2a प्लस बी क्यूब मायनस 2a मायनस बी क्यूब. ओके, इथे आपल्याला ही बायनॉमियल टर्म आहे आणि एक ही बायनॉमियल टर्म आहे. 2 बायनॉमियल टर्म आहे या एक्झाम्पलमध्ये. ही टर्म प्लसची आहे, ही टर्म मायनसची आहे. तर इथे आपण 2 फॉर्म्युले यूज करणार आहे. हा बायनॉमियल टर्मचा फॉर्म्युला प्लसमध्ये आहे, हा मायनसमध्ये आहे. ओके, या टर्मच्या एक्सप्लेनेशनसाठी प्लसवाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि मायनसच्या टर्मसाठी मायनस फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके, सो इथे a इज इक्वल टू 2a कन्सिडर केलेला आहे आणि b इज इक्वल टू b कन्सिडर केलेला आहे. अंडरस्टँड? सो आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करू. 2a प्लस बी क्यूब मायनस 2a मायनस बी क्यूब इज इक्वल टू, आधी 2a प्लस बी क्यूब यांचं एक्सप्लेनेशन करून घेऊ आपण इथे या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग. सो इथे a क्यूब आहे फर्स्ट टर्मचा क्यूब, फर्स्ट टर्म इथे 2a आहे, 2a क्यूब प्लस b टर्म, b आपण b कन्सिडर केलेला आहे, सो b क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म आणि इन ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म. हा फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन आहे. इथे मध्ये मायनस साईन आहे ना, इथे मायनस साईन आणि सेकंड ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन इथे लिहिते मी. ओके, बघा इथे a क्यूब, इथे मायनस आहे ना, सो ह्या ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी मायनस फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. a क्यूब आहे म्हणजे 2a क्यूब घ्यावं लागेल मायनस b क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2a मल्टिप्लाय बाय b इन ब्रॅकेट 2a मायनस b. या फॉर्म्युल्यामध्ये आपण 2a आणि b ची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. ओके, सेकंड ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन. नेक्स्ट आता आपल्याला क्यूब फाइंड करून घ्यायचे आहे. तर 2 चा क्यूब किती येणार आहे 8 आणि a चा क्यूब a क्यूब प्लस इथे b चा क्यूब b क्यूब प्लस. आता ह्या तिन्ही नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 3 2 जार 6, इथे 6 आणि a इंटू b ॲज इट इज 6ab इन ब्रॅकेट 2a प्लस b ॲज इट इज आणि मध्ये मायनस साईन आहे ना म्हणून मायनस साईन देते आणि सेकंड ब्रॅकेट सॉल्व करू. आता या ब्रॅकेटमध्ये पण आपल्याला क्यूब फाइंड करायचा आहे. 2 चा क्यूब 2 2 जार 4 4 2 जार 8 8a क्यूब. बघा या ब्रॅकेटमध्ये 2a आहे ना, 2 चा क्यूब आपण 8 राईट केला आणि a चा क्यूब a क्यूब येणार आहे मायनस b क्यूब येणार आहे b क्यूब ॲज इट इज. आता ह्या नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 3 2 जार 6ab मायनस 6ab आणि मल्टिप्लिकेशनला हा ब्रॅकेट इथे मल्टिप्लिकेशनला असतो. ओके, हा ब्रॅकेट ॲज इट इज मी इथे राईट करते आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपमध्ये इथे आपल्याला या 6ab ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे आणि ह्या ब्रॅकेटमध्ये पण 6ab ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सो 8a क्यूब ॲज इट इज प्लस b क्यूब प्लस इथे 6 हा प्लस आहे 2 हा प्लस आहे, प्लस 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 करायची असते मल्टिप्लिकेशनमध्ये. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ओके, सो 6ab मल्टिप्लाय बाय 2a. नंबरची मल्टिप्लाय करून घ्यायची आधी. 6 इंटू 2 6 2 जार 12 आणि इथे a आहे इथे a आहे, सो इथे येणार आहे a स्क्वेअर. का a स्क्वेअर घेतला आपण, कारण मल्टिप्लिकेशनमध्ये a मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर येत असतो म्हणून. ओके, नेक्स्ट आता बघा इथे प्लस आहे b ला, इथे 6 ला प्लस आहे, प्लस 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 येणार. 6ab मल्टिप्लाय बाय b 6ab स्क्वेअर. b स्क्वेअर का घेतला, b मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज मायनस इथे 8a क्यूब मायनस b क्यूब ॲज इट इज. आता ह्या 6ab ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. इथे 6 ला मायनस साईन आहे, इथे 2 ला प्लस साईन आहे, मायनस प्लस मायनस येणार.
6 2 जार 12. a मल्टिप्लाय a स्क्वेअर आणि b ॲज इट इज. नेक्स्ट आता 6ab ने b ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 ला मायनस साइन आहे, b ला मायनस साइन आहे, मायनस मायनस प्लस, आणि 6ab ने b ला मल्टिप्लाय करू. सो 6ab स्क्वेअर, b मल्टिप्लाय b स्क्वेअर. ओके. नेक्स्ट आता आपल्याला हे ब्रॅकेट दोन्हीही ओपन करून घ्यायचे आहे. दोन्हीही ब्रॅकेट ओपन केल्यानंतर जो सेकंड ब्रॅकेट आहे मायनसच्या बाजूचा ब्रॅकेट, ह्यांचे साइन पूर्ण चेंज होतील. सो आपल्याला न्यू साइन काय मिळणार आहे? 8a क्यूब प्लस b क्यूब प्लस 12a स्क्वेअर. इथे b राईट करायचा आपला राऊंड गेला होता. ओके, कारण इथे आपण 6ab ने 2 ला मल्टिप्लाय केलं. सो या 6ab सोबत हा b आहे ना, सो इथं हा b येणार आहे प्लस 6ab स्क्वेअर. आता बघा या मायनस साईनमुळे ह्या ब्रॅकेटमधील सर्व साईन चेंज होतील. तर मायनस आणि इथे 8 ला प्लस साईन आहे, मायनस प्लस मायनस 8a क्यूब मायनस मायनस प्लस साईन. सो इथे b क्यूब मायनस मायनस प्लस साईन 12a स्क्वेअर b. हा मायनस आणि हा 6 चा प्लस साइन, मायनस प्लस मायनस 6ab स्क्वेअर. ओके, आपण काय केलं, सर्व हा ब्रॅकेट ओपन करून घेतला आणि ह्या साइनमुळे हे ब्रॅकेटच्या आतमधील साइन चेंज झाले. ओके, आता बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार. यामध्ये आपल्याला कट करायची आहे. इथे प्लस 8 क्यूब, इथे प्लस 8a क्यूब आहे, इथे मायनस 8a क्यूब आहे. सो प्लस मायनसवाला नंबर कॅन्सल होईल. ओके, आता इथे प्लस आहे b, इथे पण b प्लस आहे, सो तो कॅन्सल नाही होणार. इथे प्लस आहे 12, इथे 12 प्लस आहे, तो कॅन्सल नाही होणार. इथे प्लस 6 आहे, इथे मायनस 6 आहे, सो डिफरंट साईनवाले डिजिट हे कॅन्सल होतील. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे ना, हे कॅन्सल झाले. आता रिमेनिंग काय आहे, b क्यूब प्लस 12a स्क्वेअर b प्लस 12a स्क्वेअर b, आणि हा b क्यूब राहिला होता ना, इथे राईट केला तरी चालेल. इथे b क्यूब आधी आहे ना, इथे राईट केला तरी नो प्रॉब्लेम. आता आपल्याला यांची ॲडिशन करायची. बघा इथे b क्यूब आहे, इथे b क्यूब आहे, दोन्हीही प्लस आहे. सो 1b क्यूब आणि 1b क्यूब 2b क्यूब प्लस इथे 12a स्क्वेअर b 12a स्क्वेअर b 12 प्लस 12 24a स्क्वेअर b. ओके, सो हे आहे आपलं सिम्प्लिफिकेशन. कोणत्या नंबरचं आहे, ह्या एक्झाम्पलचं 2a प्लस b क्यूब मायनस 2a मायनस b क्यूब. ओके, हे आहे आपलं फायनल आन्सर. आणि ह्याच आन्सरला आपण ऑरमध्ये राईट करू शकतो. 2a प्लस b क्यूब मायनस 2a मायनस b क्यूब इज इक्वल टू, यामध्ये बघा हा b क्यूबची टर्म आहे, इथे b टर्म आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला b टर्म घ्यायची आहे, म्हणजे 24a स्क्वेअर b प्लस 2b क्यूब. अशा प्रकारे पण आपण राईट केलं ना, तरीही हे आन्सरही करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 2 आहे 3r मायनस 2k क्यूब प्लस 3r प्लस 2k क्यूब. इथे 2 बायनॉमियल टर्म दिलेले आहे प्लसमध्ये. फर्स्ट बायनॉमियल टर्म आहे मायनस अँड सेकंड बायनॉमियल टर्म आहे प्लसमध्ये. ओके, सो ह्या मायनस बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन करायचं आहे, तर आपल्याला ऑब्व्हियसली मायनसवाला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल आणि प्लस बायनॉमियल टर्मचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी आपल्याला प्लस फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. ओके, सो हिअर टेकिंग a इज इक्वल टू 3r अँड b इज इक्वल टू 2k. यामध्ये आपण 3r हा a कन्सिडर केलेला आहे आणि 2k हा b कन्सिडर केलेला आहे. आता ह्याच व्हॅल्यू आपण दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. सो फर्स्ट ऑफ ऑल 3r मायनस 2k क्यूब प्लस 3r प्लस 2k क्यूब इज इक्वल टू, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्या बायनॉमियल टर्मचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. सो हा मायनस आहे ना, तर मायनस फॉर्म्युला अप्लाय करू. मायनस फॉर्म्युल्यामध्ये a क्यूब आहे, a आपण 3r कन्सिडर केलेला आहे, सो आपल्याला 3r क्यूब राईट करायचा. नेक्स्ट इथे मायनस साईन आहे ना फॉर्म्युल्यामध्ये, सो इथे पण मायनस साईन.
आणि बी क्यूब आहे तर बी आपण 2k कन्सिडर केलेला आहे. सो 2k क्यूब मायनस फॉर्म्युल्यामध्ये 3 आहे, इथे 3 राईट करायचा, मल्टिप्लाय ए मल्टिप्लाय बी म्हणजे 3r मल्टिप्लाय 2k. ओके, ही टर्म आपण इथे राईट केलेली आहे. इन ब्रॅकेट a मायनस बी म्हणजे 3r मायनस 2k. इथे स्क्वेअर ब्रॅकेट राईट करू. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे हे पूर्ण एक्सप्लेनेशन फक्त ह्या बायनॉमियल टर्मचं आहे. आता आपल्याला ह्या बायनॉमियल टर्मचं एक्सप्लेनेशन फाइंड करायचं आहे. सो इथे प्लस साइन आहे ना, इथे मी प्लस साइन देते. आता इथे प्लस आहे सो प्लसचा फॉर्म्युला अप्लाय करू. सेम फॉर्म्युला आहे ॲज इट इज, फक्त इथे प्लस साइन घ्यायचा आहे. फर्स्ट टर्मचा क्यूब 3r क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब मायनस, सॉरी इथे प्लस पाहिजे, आपण प्लस फॉर्म्युला अप्लाय करत आहे ना, सो प्लस पाहिजे इथे. 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म 3r प्लस 2k ब्रॅकेट क्लोज. ओके, सो अशा प्रकारे आपण ए आणि बी ची व्हॅल्यू दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये पुट केलेली आहे. आता ह्या एक्सप्लेनेशनला आपण सॉल्व करू. 3r क्यूब म्हणजे 3चा क्यूब काढायचा आहे. बघा 3चा क्यूब आपण कसं फाइंड करत असतो, 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. या दोन 3ची मल्टिप्लिकेशन 3 3 जार 9. या 9ने परत 3ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 3 जार 27 म्हणजे आपल्याला 3चा क्यूब मिळालेला आहे 27. सो फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 27 आणि rचा क्यूब r क्यूब मायनस इथे 2चा क्यूब फाइंड करायचा आता. सो ॲज इट इज 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2, 2 2 जार 4 अँड 4 2 जार 8. सो इथे 8 आणि kचा क्यूब k क्यूब मायनस आता ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाय बाय 3 3 3 जार 9 9 2 जार 18 आणि इथे r इथे k, मल्टिप्लिकेशनला r आणि k. इन ब्रॅकेट 3r मायनस 2k ॲज इट इज ब्रॅकेट क्लोज. आणि इथे मध्ये प्लस साइन आहे ना, प्लस साइन सेकंड ब्रॅकेट. आता जसं आपण फर्स्ट ब्रॅकेटला सॉल्व केलं सेम ॲज इट इज सेकंड ब्रॅकेटला सॉल्व करायचं आहे. 3चा क्यूब आपण इथे फाइंड केलेला आहे ना, 3चा क्यूब 27, r क्यूब ॲज इट इज प्लस इथे प्लस आहे, इथे प्लस साइन दिली. 2चा क्यूब येतो 8, इथे आपण फाइंड केला 2चा क्यूब 8 येतो आणि r क्यूब ॲज इट इज. हे प्लस साइन आपण इथे राईट करू. ओके, आता ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो ह्या टर्ममध्ये जितके नंबर आहे फर्स्ट ऑफ ऑल त्यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. 3 3 जार 9 9 2 जार 18. हा r आणि k मल्टिप्लायला ॲज इट इज आणि हा मल्टिप्लायला असतो ब्रॅकेट. इथे पण मल्टिप्लिकेशन साइन राईट केली तरी चालेल. सो 3r प्लस 2k ब्रॅकेट क्लोज. हे 1 ब्रॅकेट आणि हे 1 ब्रॅकेट आहे. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला 18rk मल्टिप्लाय बाय हा पूर्ण ब्रॅकेट करायचा आहे आणि इथे पण 18rk मल्टिप्लाय हा ब्रॅकेट. सो इथे 27r क्यूब मायनस 8 क्यूब ॲज इट इज. आता बघा इथे 18च्या समोर मायनस साइन आहे, इथे 3च्या समोर प्लस साइन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये डिफरंट साइन असेल तर मायनस साइन येत असतं. ओके, सो 18 3 जार 54 आणि बघा इथे r आहे, इथे r आहे, r मल्टिप्लाय r स्क्वेअर आणि हा k ॲज इट इज. ओके, आता आपल्याला 18rk मल्टिप्लाय बाय मायनस 2k करायचा आहे. इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन. मल्टिप्लिकेशनमध्ये सेम साइन असले तर ॲडिशन म्हणजे प्लस साइन द्यावं लागते. मग 18 2 जार फर्स्ट ऑफ ऑल नंबरची मल्टिप्लाय करायची. 18 2 जार 36 आणि इथे r आहे, इथे k मल्टिप्लाय k स्क्वेअर. ओके, सो हा ब्रॅकेट सॉल्व केला आपण. प्लस या ब्रॅकेटमध्ये पण आपल्याला 18rk मल्टिप्लाय बाय 3r परत 18rk मल्टिप्लाय बाय 2k करायचं.
सो 27r³ ॲज इट इज राईट करू प्लस 8k³. आता मल्टिप्लिकेशन, इथे बघा प्लस साईन आहे, इथे प्लस साईन आहे, सो इथे प्लस साईनच येणार आहे. 18 3 जार 54 r मल्टिप्लाय r r स्क्वेअर इंटू हा रिमेनिंग k. ओके, प्लस इथे प्लस साईन आहे, 2च्या आधी पण प्लस साईन आहे, सो प्लस प्लस प्लस. 18 मल्टिप्लाय 2 36, हा r ॲज इट इज आणि k मल्टिप्लाय बाय k स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ओके, नेक्स्ट आता काय करायचं, हे ब्रॅकेट ओपन करून घ्यायचे आहे आपल्याला. तर 27r³ मायनस 8k³ मायनस 54r स्क्वेअर k प्लस 36rk स्क्वेअर. आता इथे प्लस आहे ना, सो आतमधील साईन हे ब्रॅकेटचे चेंज होतील नाही, जर मायनस असेल तर चेंज होईल. सो प्लस 27r स्क्वेअर प्लस 8k³ प्लस 54r स्क्वेअर k प्लस 36rk स्क्वेअर. हे आपण ब्रॅकेट ओपन करून घेतलेले आहे. आता ह्या स्टेपमध्ये बघायचं आहे की डिफरंट सेम डिजिटला डिफरंट साईन कुठे आहे. इथे 27r³ ही टर्म आहे, 27r³ टर्म बघा आहे का यामध्ये, ही आहे, बट साईन काय आहे प्लस, इथे पण साईन काय आहे प्लस, सो ते कॅन्सल होतील नाही. सेकंड टर्म बघा मायनस 8k टर्म कुठे आहे, ही 8k टर्म आहे, 8k³ टर्म आहे, ह्या टर्मला प्लस साईन आहे, ह्या टर्मला मायनस साईन आहे, सो डिफरंट साईन असल्यामुळे ही टर्म या टर्मसोबत कॅन्सल होईल. नेक्स्ट टर्म बघा मायनस 54r स्क्वेअर k, इथे 54ची टर्म बघा ही आहे, इथे प्लस आहे या 54च्या टर्मला, सो हे मायनस आणि हे प्लसची टर्म कॅन्सल होईल. नेक्स्ट टर्म बघा 36rk स्क्वेअर, इथे प्लस आहे, 36rk स्क्वेअर ही पण प्लस आहे, ही टर्म कॅन्सल होणार नाही. डिफरंट साईनवाल्या सेम टर्म कॅन्सल होतात. सो रिमेनिंग टर्म काय आहे ते राईट करून घेऊ. 27r³ प्लस 36r इथे स्क्वेअर आहे. नेक्स्ट रिमेनिंग टर्म काय आहे प्लस 27r³ आणि प्लस 36rk स्क्वेअर. ह्या रिमेनिंग टर्म आपण इथे राईट करून घेतलेले आहे. आता आपल्याला सेम टर्मची ॲडिशन करायची आहे. बघा सर्व नंबरला ॲडिशन साईन आहे, प्लस साईन आहे, सो सेम नंबरचे जे आहे सेम टर्म ह्या ॲडिशन करून घ्यायच्या असतात. ओके, 27r³ 27r³, 27 प्लस 27 54r³. नेक्स्ट इथे प्लस 36rk स्क्वेअर प्लस 36rk स्क्वेअर, सो इथे प्लस 36 आणि 36 72rk स्क्वेअर. ओके, तर हे आलेलं आहे आपलं फायनल सिम्प्लिफिकेशन. या ॲन्सरला आपण परत दुसऱ्या ॲन्सरमध्ये पण चेंज करून राईट करू शकतो. ऑरमध्ये बघा इथे r³ टर्म आहे ना, इथे r टर्म आहे, सो ही r टर्म आपण आधी राईट करू शकतो 72rk स्क्वेअर प्लस 54r³. ओके, इन्क्रीजिंग ऑर्डरने आपण राईट केलेलं आहे. इथे r टर्म आहे, इथे r³ टर्म आहे, हे 3r मायनस 2k³ प्लस 3r प्लस 2k³ ह्या एक्झाम्पलचं सिम्प्लिफिकेशन आहे. अंडरस्टँड. आता एक्झाम्पल नंबर 3, 4a मायनस 3³ मायनस 4a प्लस 3³. इथे मायनस टर्म आहे आणि इथे प्लस टर्म आहे, तर मायनस टर्मला आपण मायनस फॉर्म्युला अप्लाय करणार आहे आणि प्लस टर्मला प्लस फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. ओके, सो 4a मायनस 3³ मायनस 4a प्लस 3³ इज इक्वल टू, फर्स्ट ऑफ ऑल मायनस आहे ना ब्रॅकेट, तर मायनस फॉर्म्युला अप्लाय करू. इथे आपण a हा 4a कन्सिडर केलेला आहे आणि b हा 3 कन्सिडर केलेला आहे, सो a³ आहे, तर 4a³ मायनस b 3 आहे, तर इथे 3³
minus 3 multiply by a into b, 4a into 3. या a च्या ठिकाणी आपण 4a घेतला, b च्या ठिकाणी 3 घेतला. ओके, इन ब्रॅकेट a मायनस b म्हणजे 4a मायनस 3 आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करू. आता इथे मध्ये मायनस साइन आहे ना, तर इथे आपल्याला मायनस साइन द्यायचा आहे आणि सेकंड ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचं आहे या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. इथे प्लस आहे तर प्लस फॉर्म्युला अप्लाय करायचा. फर्स्ट टर्मचा क्यूब, फर्स्ट टर्म 4a क्यूब मायनस इथे प्लस येणार बिकॉज हा प्लसचा ब्रॅकेट आहे, सो प्लस. सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे 3चा क्यूब प्लस 3a मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म. 3a मल्टिप्लाय बाय 4a ही फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म 3 आहे ही मल्टिप्लाय. इन ब्रॅकेट a प्लस b म्हणजे 4a प्लस 3. ओके, आणि हा सेकंड ब्रॅकेट कंप्लीट. हा फर्स्ट ब्रॅकेट आहे आणि इथून इथपर्यंत सेकंड ब्रॅकेट आहे. नेक्स्ट 4चा क्यूब फाइंड करायचा तर 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 करावं लागेल. 4 4 जार 16 मल्टिप्लाय हा रिमेनिंग 4, 16 4 जार 64. ओके, म्हणजे 4चा क्यूब आपल्याला काय मिळाला 64, 64 आणि aचा क्यूब a क्यूब मायनस. आता 3चा क्यूब कसा फाइंड करायचा 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 क्यूब आहे म्हणून 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायची. 3 3 जार 9 मल्टिप्लाय रिमेनिंग 3, 9 3 जार 27, सो 3चा क्यूब मिळाला 27. ओके, आता इथे मायनस आहे ना, इथे मायनस साइन द्यायचा आणि इथे मल्टिप्लिकेशनला हे 3 टर्म्स आहेत. 3 मल्टिप्लाय बाय 4a मल्टिप्लाय बाय 3. सो फर्स्ट ऑफ ऑल या नंबरची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची. 3 4 जार 12, 12 3 जार 36, 36 आणि रिमेनिंग हा a. ओके, आणि हा ब्रॅकेट आपण ॲज इट इज इथे राईट करू. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. इथे मायनस, इथे 4चा क्यूब फाइंड करायचा आहे. इथे आपण 4चा क्यूब आधी बघितला होता, 64 आलेला आहे. सो 64 a क्यूब, aचा क्यूब a क्यूब प्लस घ्यायचं साइन. 3चा क्यूब किती काढलेला आहे आपण 27. ओके, आणि आता यामध्ये प्लस साइन आहे ना, इथे प्लस साइन घ्यायची. आता हे टर्म्स आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहे. जसं आपण आधीच्या ब्रॅकेटमधील ह्या टर्म्स मल्टिप्लाय केल्या सेम ॲज इट इज. 3 4 जार 12, 12 3 जार 36. हा a आहे ना 4 सोबत, सो इथे पण a येणार. आणि मल्टिप्लिकेशनला हा ब्रॅकेट आपण ॲज इट इज इथे राहू देणार आहे. आणि यामध्ये साइन असं मल्टिप्लाय राईट केलं तरीही चालेल. ओके, नेक्स्ट बघा इथे 64 a क्यूब ॲज इट इज मायनस 27, 36 a मल्टिप्लाय बाय 4a मायनस 3. या ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर आहे हा नंबर ह्या ब्रॅकेटमधील आतमधील ज्या टर्म आहे ना यांना मल्टिप्लिकेशनला असतो. म्हणजे 36 a मल्टिप्लाय बाय 4a हे करायचं आधी आणि नंतर 36 a मल्टिप्लाय बाय 3 करायचं आहे. ओके, सो इथे मायनस साइन आहे, इथे प्लस साइन आहे 4ला. मायनस मल्टिप्लाय बाय प्लस, मायनस प्लस मायनस साइन येणार आहे आणि इथे a इंटू a स्क्वेअर येणार आहे. आता आपण 36 आणि 4ची मल्टिप्लाय करू. 4 6 जार 24, इथे आला 4 कॅरी आला 2, 4 3 जार 12, 12 प्लस 2 14, सो 144 a स्क्वेअर. आता बघा 36 a मल्टिप्लाय 3 करायची आहे. आधी साइन चेक करायचा आहे. 36ला मायनस साइन आहे, 3ला मायनस साइन आहे. मायनस मायनस प्लस साइन येणार आहे. ओके, डिफरंट साइन असेल तर ते प्लसमध्ये येतात. सो आता 36 मल्टिप्लाय बाय 3 आधी इथे a राईट करून घ्यायचा. 3 6 जार 18, इथे 8 कॅरी आला 1, 3 3 जार 9 प्लस 1 10, 108 a. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट.
हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला. आता नेक्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज सॉल्व्ह करायचा आहे आणि हे मायनस साईन इथे घ्यायचं आहे. 64a³ प्लस 27. आता या 36a ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. ओके, बघा 36a ने 4a ला आपण इथे मल्टिप्लाय केलं होतं तर आन्सर आलेला आहे 144a. सो इथे पण 144a आन्सर येणार आहे. इथे प्लस साईन आहे 36च्या आधी आणि 4ला प्लस साईन आहे, सो इथे पण प्लसच येणार. ओके, इथे प्लस साईन आहे ना, इथे पण प्लस येणार आहे. 36 मल्टिप्लाय बाय 3 आपण इथे केलं होतं तर इथे पण केलं ना आपण. 36a मल्टिप्लाय 3 हे नंबर सेम आहे, सो आन्सर काय येणार, सेम येणार 108a. ओके, ब्रॅकेट क्लोज. आता ह्या ब्रॅकेटमध्ये सर्व टर्म्स सॉल्व्ह झालेले आहे ना. जेव्हा सर्व टर्म्स सॉल्व्ह झालेले असतात तेव्हा ब्रॅकेट्स ओपन करायचे. मग ब्रॅकेट्स ओपन करताना ह्यामध्ये साईन काय आहे हे चेक करायचं आहे. मायनस साईन आहे. या मायनस साईनमुळे हे समोरचं जे ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटमधील साईन हे चेंज होतील. ओके, बघा कसे होतील. 64a³ मायनस 27 मायनस 44a² प्लस 108a. मी हे ब्रॅकेट लिहिलेलं नाही, ब्रॅकेटच्या आतमधील जे नंबर्स आहे ते ॲज इट इज इथं लिहून घेतलेले आहे. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज, बट सेकंड ब्रॅकेटमधील जे साईन आहे ते चेंज करावे लागतील. मायनस आणि 64ला इथे प्लस साईन आहे, मायनस प्लस मायनस, सो मायनस येणार 64a³. आता 27च्या आधी प्लस साईन आहे, मायनस प्लस मायनस मायनस 27. आणि इथे 144च्या आधी प्लस आहे, हा मायनस आणि प्लस, मायनस प्लस मायनस 144a. इथे मायनस प्लस मायनस मायनस 108a. अंडरस्टँड. इथे बसत नाही म्हणून इथे खाली राईट केलेलं आहे. ठीक आहे. आता ब्रॅकेट ओपन केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते, जे अपोजिट साईन आहे, सेम नंबर्सचे अपोजिट साईन असले तर ते आपल्याला कट करायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल 64a³ ह्याला प्लस साईन आहे, इथे चेक करायचं आहे 64a³ कुठे आहे, आणखी हा वाला. सो या 64a³ मायनस साईन आहे, इथे प्लस आहे, डिफरंट साईन आहे ना, म्हणून हे कॅन्सल होतील. ओके, म्हणजे त्यांची सबट्रॅक्शन होऊन 0 आन्सर येणार आहे, म्हणून आपण कॅन्सल करत असतो. आता नेक्स्ट आहे 27. 27ला मायनस साईन आहे, परत 27 कुठे आहे, इथे, ह्याला पण मायनस साईन आहे, सो दोघांना सेम साईन आहे, सो ते कट करायचे नाही. ओके, नेक्स्ट बघा 144a². परत 144 आहे, इथे a² राईट करून घ्यायचा आहे, a² राईट करायचं राहिलेला आहे आपला इथे पण. ओके, बिकॉज इथे a आहे, इथे a आहे ना, a मल्टिप्लाय बाय a² म्हणून इथे a² येणार. सो ह्या 144ला मायनस आहे, इथे पण मायनस आहे, मायनस मायनस प्लस होत असते, ते कट नसतात होत. ओके, आपल्याला डिफरंट साईन कट करायचे. नेक्स्ट टर्म आहे 108a प्लस साईन, इथे 108a मायनस साईन, डिफरंट साईन कट होतील. ओके, सो रिमेनिंग काय आहे ना ते आधी राईट करून घेऊ. मायनस 27 मायनस 144a² मायनस 27 मायनस 144a². ओके, आता इथे जे नंबर्स आहे सेम नंबरची ॲडिशन होणार. इथे मायनस साईन आहे 27, इथे मायनस साईन आहे 20. मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतात. सो इथे 27 प्लस 27 करावी लागेल. 7 आणि 7 14, इथे 4 कॅरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस हा 2 5, 54. आणि एक साईन इथे द्यावं लागणार आपल्याला मायनस, बिकॉज दोघांना मायनस साईन आहे दोन्ही नंबरला, सो इथे मायनस साईन द्यायचं असते. ओके, आता इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस साईन येणार आहे, मायनस मायनस ॲडिशन करावी लागणार आहे आणि दोन्हीपैकी एक साईन इथे राईट करायचं मायनस. सो इथे बघा युनिट 4 आहे, युनिट 4 आहे, 4 आणि 4 8, 4 4 8, 1 प्लस 1 2, 288 आणि हा a² राईट करायचा आहे. अंडरस्टँड. सो हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. या आन्सरला आपण ऑरमध्ये राईट करू शकतो. आधी ही टर्म राईट करू शकतो, मायनस 288a² मायनस 54. ओके,
सो 4a मायनस 3 क्यूब मायनस 4a प्लस 3 क्यूब हे या एक्झाम्पलचं एक्सप्लेनेशन आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 4 आहे 5x मायनस 7y क्यूब प्लस 5x प्लस 7y क्यूब. ओके. बायनॉमियल टर्म दिलेले आहेत ना दोन्हीही. या टर्ममध्ये मायनस साईन, या टर्ममध्ये प्लस साईन. सो ह्या टर्मसाठी मायनस फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि प्लस टर्मसाठी प्लस फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल मी इथे एक्झाम्पल राईट करून घेतलेला आहे. आता आपण ह्या टर्मचं एक्सपान्शन करायचं आहे तर प्लस फॉर्म्युला अप्लाय करणार. इथे फर्स्ट टर्म क्यूब, फर्स्ट टर्म ए आहे. सो ए आपण 5x कन्सिडर केलेला आहे या एक्झाम्पलमध्ये आणि बी आपण 7y कन्सिडर केलेला आहे. ओके. एच्या ठिकाणी आपल्याला 5x व्हॅल्यू पुट करायची आहे. सो 5x क्यूब, इथे प्लस आहे, सॉरी इथे मायनस आहे ना, मायनस फॉर्म्युला अप्लाय करायचं तर इथे मायनस द्यावं लागेल. सो बी क्यूब 7y आहे, 7y क्यूब मायनस 3 ए मल्टिप्लाय बी आहे तर 5x मल्टिप्लाय 7x. आता या फॉर्म्युल्यामध्ये ए मायनस बी आहे तर ब्रॅकेटमध्ये 5x मायनस 7y आणि ब्रॅकेट क्लोज. ओके. हा ब्रॅकेट आपण या बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन केलेलं आहे. आता आपल्याला या सेकंड बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन करायचं आहे तर मध्ये काय साईन आहे प्लस. सो इथे प्लस साईन येणार आणि सेकंड ब्रॅकेट 5x मायनस 5x प्लस 7y. सो प्लस फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सेम फॉर्म्युला आहे, फक्त साईन इथे प्लस आलेले आहे. ओके. इथे राईट करून घेतलेला आहे मी 5x क्यूब. ए क्यूब म्हणजे 5x क्यूब प्लस साईन बी क्यूब म्हणजे 7y क्यूब प्लस 3 इंटू ए इंटू बी. सो 3 इंटू 5x इंटू 7y इन ब्रॅकेट ए प्लस बी 5x प्लस 7y ब्रॅकेट क्लोज. ओके. नेक्स्ट स्टेप, या स्टेपमध्ये आपल्याला क्यूब फाइंड करून घ्यायचे आहे. ओके. सो 5चा क्यूब कसा येणार आहे बघा, 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. इथे क्यूब आहे, 3 आहे म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लाय. सो 5 5 जार 25 आणि रिमेनिंग 5. आता या 25 आणि 5ची मल्टिप्लाय करायची. 5 5 जार 25, इथे 5 कॅरी आला 2. 5 2 जार 10 प्लस 2 12. सो या 5चा क्यूब 125 येणार. आता नेक्स्ट आपल्याला 7चा क्यूब पण फाइंड करायचा आहे तर इथे आपण 7 मल्टिप्लाय 7 घेणार. 7 7 जार 49 आणि रिमेनिंग 7. सो या 7ने 45ला मल्टिप्लाय करू. 7 9 जार 63, इथे 3 कॅरी आला 6. 7 4 जार 28. 28 प्लस 6 34. सो 343 हा 7चा क्यूब मिळाला. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही एक्झाम्पलमध्ये क्यूब फाइंड करू शकता. हे क्यूब इथे राईट करू. 5चा क्यूब आलेला आहे 125 आणि एक्सचा क्यूब काढायचा आहे तर एक्स क्यूबच येणार आहे. इथे मध्ये मायनस साईन आहे ना, मायनस साईन घेतलं. 7चा क्यूब आपण आता फाइंड केलेला आहे 343 आणि वायचा क्यूब वाय क्यूब. आता इथे मल्टिप्लिकेशन टर्म आहे ना, सो ह्या टर्ममध्ये जे पण नंबर्स आहे आधी त्यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची असते. 5 3 5 जार 15. 15 7 जार 105 आणि इथे मायनस साईन आहे तर इथे मायनस साईन द्यायचं. 105 आणि इथे एक्स आहे, इथे एक्स आहे. एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स स्क्वेअर. आणि हा जो ब्रॅकेट आहे ना, हा रिमेनिंग ॲज इट इज राईट करायचा आणि ब्रॅकेट क्लोज. मध्ये प्लस साईन आहे, प्लस साईन दिलं. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. ज्या प्रकारे हा ब्रॅकेट आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे सेम ॲज इट इज हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. बघा इथे आपण एक्स स्क्वेअर घेतला होता ना, तर इथे एक्स स्क्वेअर न घेता इथे वाय पाहिजे आहे. मी इथे एक्स राईट केला होता चुकून. इथे 7y आहे, b इज इक्वल टू 7y. सो इथे 7y आहे तर इथे आपल्याला y घ्यायचा आहे या टर्ममध्ये. ओके. आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह केलेला आहे ना, जसा आपण हा वरचा ब्रॅकेट इथे सॉल्व्ह केलेला आहे सेम आपल्याला हा रिमेनिंग ब्रॅकेट इथे सॉल्व्ह करायचा आहे.
सो इथे प्लस आहे तर प्लस साईन घेतलेला आहे मध्ये, आणि इथे 5x³. सो 5चा क्यूब आपण फाइंड केलेला आहे 125 आहे, आणि xचा क्यूब x³. इथे प्लस येणार, आणि इथे 7y³. 7चा क्यूब आपण 344 फाइंड केला आहे, yचा क्यूब y³. प्लस आता ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन, 3 5 जार 15, 15 7 जार 105. इथे x इथे y, x y राईट केला, आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज 5x + 7y. ओके. आता नेक्स्ट स्टेप बघा. यामध्ये आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करायची आहे 105xy ने. सो 105xy मल्टिप्लाय बाय 5x करायचं आहे आधी, अँड देन 105x मल्टिप्लाय बाय 7y. ओके. सो हे ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे 125x³ मायनस 343y³. आता बघा इथे मायनस साईन आहे, ह्या एक्सला प्लस साईन आहे. सो मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा डिफरंट साईन येतात तेव्हा ती मायनस येत असतं. 105 मल्टिप्लाय बाय 5 करून घ्यायचं आहे आधी. 5 5 जार 25, इथे 5 आला कॅरी 2, 5 0 जार 0, 0 + 2 2, 5 1 जार 5. सो इथे आलेला आहे 525. आणि बघा इथे x आहे, इथे x आहे, x मल्टिप्लाय बाय x² आणि हा y ॲज इट इज. ओके. आता या 105 ने 7ला मल्टिप्लाय करायचं आहे, 7x ला. सो साईन बघायचे आहे, 105ला मायनस साईन, 7ला मायनस साईन, मायनस मायनस प्लस, प्लस साईन येणार. आता नंबर्सने मल्टिप्लाय करून घ्यायचं आधी. 7 ने 5ला मल्टिप्लाय करायचं, 7 5 जार 35, इथे 5 कॅरी आला, इथे 3, 7 0 जार 0 + 3 3, 7 1 जार 7. ओके. 7. आणि इथे x y आहे, इथे y आहे. yचं y सोबत मल्टिप्लिकेशन केले तर काय येणार, y² आणि हा x ॲज इट इज. ओके. 735x². ही इथे ब्रॅकेट क्लोज, आणि प्लस साईन द्यायचा आहे. आता ह्या ब्रॅकेटला सॉल्व करू. 100x³ 125x³ ॲज इट इज प्लस 343y³ ॲज इट इज. ओके. आता 105xy मल्टिप्लाय 5x अँड मल्टिप्लाय 7y करायची आहे. इथे प्लस साईन आहे, इथे प्लस साईन आहे, सो प्लस साईन राहू द्यायची आहे. 5 5 जार 25, इथे 5 कॅरी आला, इथे 2, 5 0 जार 0, 0 + 2 2, 5 1 जार 5, 525. इथे x आहे, इथे x आहे, x² येणार, x मल्टिप्लाय x² आणि हा y ॲज इट इज. ओके. इथे प्लस साईन आहे, 7ला प्लस साईन आहे, प्लस 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 साईनच येणार आहे. आता 105xy मल्टिप्लाय बाय 7y. तर पहिले 7 ने 105ला मल्टिप्लाय करू. 7 5 जार 35, इथे 5 आला, कॅरी आला 3, 7 0 जार 0 + 3 3, 7 1 जार 7. इथे x आहे ॲज इट इज, y मल्टिप्लाय बाय y² ब्रॅकेट क्लोज. ओके. आता दोन्हीही ब्रॅकेट सॉल्व झालेले आहे ना. ओके. हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट. आता काय करायचं आहे, ह्या ब्रॅकेटला ओपन करायचं आहे, ब्रॅकेट काढून टाकायचे आहे. सो हे नंबर ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहे. 125x³ मायनस 343y³ मायनस 525x² प्लस 735xy². हा ब्रॅकेट इथे राईट केला आपण. आता हे ब्रॅकेट ओपन करू, म्हणजेच इथे प्लस येणार. इथे प्लस असल्यामुळे ब्रॅकेटच्या आतमधील साईन ॲज इट इज राहतील. इथे 125x³ 125x³ प्लस 343y³ प्लस 525x²y प्लस 735xy². हे असे ब्रॅकेट ओपन करून घेतले. आपल्याला काय चेक करायचं आहे, जे अपोजिट साईन असणार आहे ते कट करायचे, सेम नंबरची
सेम नंबरचे अपोजिट साईड कट करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल 125x³ 125x³ कुठे आहे? हा इथे प्लस साईन आहे, इथे प्लस साईन आहे, सो ते कट नाही होणार. इथे -343y³, इथे +343y³ आहे, इथे मायनस साईन आहे, इथे प्लस साईन आहे, सो हे कॅन्सल होतील. ओके, आता इथे -525x² आहे आणि इथे +525x² आहे. मायनस साईन प्लस साईन हे कॅन्सल होतील. ओके, आणि 735xy² ही प्लस साईन आहे, इथे पण प्लस साईन आहे, हे ॲज इट इज राहतील. रिमेनिंग काय आहे? 125x³ मायनस प्लस 735xy² हे प्लस 125x³ प्लस हीच टर्म 735xy². आता जे सेम नंबर्स आहेत ना, ते आपल्याला ॲडिशन करायची आहे त्यांची. 125x³ 125x³ हे दोन्हीही प्लस आहेत, म्हणून यांची ॲडिशन करावी लागेल. 5 + 5 10, इथे 0 कॅरी 1. 2 + 2 4, 4 प्लस कॅरीचा 1 5 आणि 1 + 1 2. ओके, आणि हा x³ आहे ना, तो ॲज इट इज घ्यायचा आहे ॲडिशनमध्ये. इथे 735ला प्लस आहे, इथे प्लस आहे, सो प्लस साईन येईल. आणि यांची ॲडिशन 5 + 5 10, कॅरी आला 1. 3 + 3 6, 6 + 1 7, 7 + 7 14, 1470. आणि इथे xy² ॲडिशनमध्ये ॲज इट इज घ्यायचा आहे. सो हे आपलं आलेलं आहे फायनल आन्सर. त्याच आन्सरला आपण ऑरमध्ये राईट करू शकतो. इथे x ची पॉवर 1 आहे, सो x ची पॉवर आधी घेऊ शकतो आपण. ओके, 1470 xy² प्लस 250ला प्लस साईन आहे म्हणून प्लस साईन घेतलेला आहे, 250x³. सो हे आपल्याला मिळालेलं आहे फायनल आन्सर. सो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.